वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा. श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्य अध्याय 35. कार्तिक स्वामी म्हणतात, हे शंकरा, दिवाळीचे महात्म्य विस्तारे करून सांगा. दिवाळी कशा करता करावी व तिची देवता कोण आहे ते सांगा. दिवाळीमध्ये काय दान द्यावे, काय देऊ नये, कोणत्या प्रकारचा आनंद करावा व कोणते खेळ खेळण्याला योग्य आहेत. सूत म्हणाले, काम शत्रू शंकर याप्रमाणे स्कंदाचे भाषण ऐकून हर्ष पाहून बरे म्हणून बोलू लागले. शिव म्हणाले, अश्विन कार्तिक वद्य त्रयोदशीला दरवाजाबाहेर यमदीप लावावा, म्हणजे अपमृत्यू नाहीसा होतो. दीपमंत्र या त्रयोदशीच्या दीपदानापासून पाशहस्त मृत्यू काल व शामा यासह यम संतुष्ट होऊन हो असे म्हणावे. कार्तिक वद्य चतुर्दशीला पहाटे सूर्योदयाच्या वेळी अवश्य स्नान करावे, म्हणजे नरकाची भीती राहत नाही. पर्व म्हणजे अमावस्यासह चतुर्दशीला पहाटेस अवश्य आळस टाकून स्नान करावे. दिवाळीच्या नरक चतुर्दशीला तेलामध्ये लक्ष्मी व जलामध्ये गंगा असते. या दिवशी जो प्रातस्नान करतो तो यमलोक पाहणार नाही. स्नान करताना मध्ये आघाडा, कडू भोपळा, टाकडा, कडू शेंदणीचे फळ ही नरकाचे क्षयाकरिता अंगावरून ओवाळून टाकावी. अंगावरून फिरवताना पांढऱ्या माचीचे ढेकाळासह काटे व पानासह आघाडा अंगावरून ओवाळीत असता आमचे पाप नाहीसे कर असे म्हणावे. स्नान करताना अपामार्ग आघाडा व प्रपुन्नाट टाकडा हे मस्तकावरून फिरवावे. नंतर यमधर्माच्या नावांनी तर्पण करावे. यम, धर्मराज, मृत्यू, अंतक, वैवस्वतम, कालम, सर्वभूतक्षयकरम, औदुंबर, दग्न, नील, परमेष्ठिनम, रुकोदरम, चित्रम, चित्रगुप्तम या नावांनी अनेक नावापुढे तर्पयामी असे म्हणून तर्पण करावे. देवतांची पूजा करून नरकाला दीप द्यावा. नंतर संध्याकाळी पुष्कळ सुंदर दिवे लावावे. विशेषाने ब्रह्म, विष्णू व शंकर यांच्या देवालयात, तळघरात, चव्हाट्यावर, सभेत, काठाला पुष्कळ दिवे लावावे. बागेत, गावकुसवावर, विहिरीत, सज्जावर, दरवाजापुढे, पागेत, हत्तीखान्यात दिवे लावावे. त्याचप्रमाणे अमावस्येला पहाटे दिवे लावावे. स्नान करून देव पितर यांची भक्तीने पूजा करून त्यांना नमस्कार करावा. पार्वण श्राद्ध करून दूध, दही, तूप व नाना प्रकारच्या अन्नांनी ब्राह्मणांना भोजन घालावे. त्यांची प्रार्थना करावी. नंतर राजाने दुपारून गावातील लोकांचा आदर सत्कार करून गोष्टी व गोड भाषण बोलून संतोष करावा. या योगाने पितर 1 वर्ष तृप्त राहतात. म्हणून जागृत होण्यापूर्वी स्त्रियांनी लक्ष्मीला जागृत करावी. लक्ष्मीला जागृत करून तिच्या जागृतीच्या वेळी जी स्त्री अथवा पुरुष भोजन करतात त्या मनुष्याचे घरी लक्ष्मी 1 वर्ष स्थिर राहते. विष्णूपासून भय पावलेले दैत्य, ब्राह्मणापासून भय पावलेले भगवान क्षीरसमुद्रात निजलेले पाहून लक्ष्मी कमलामध्ये निजली. हे लक्ष्मी, तू ज्योती, श्री, रवी, चंद्र, वीज, सुवर्ण, तारका यांचे तेज आहेस. सर्व तेजस्वी पदार्थाचे तेजात व दीपांचे तेजात राहणारे हे लक्ष्मी, तुला नमस्कार असो. जी लक्ष्मी कार्तिक मासी पुण्य दिवसात दिवाळीत पृथ्वीवर व गायीच्या गोठ्यात राहते ती लक्ष्मी मला वर देणारी हो. शंकर व पार्वती हे द्यूत खेळण्यास बसले असता पार्वतीने प्रार्थना केल्यावरून लक्ष्मी गायीच्या रूपाने तेथे आली. पार्वतीने दूतात शंकराला जिंकून नग्न करून सोडला, म्हणून शंकर दुःखी व पार्वती सुखात राहिली. याकरिता खेळात प्रथम ज्याला जय येतो तो वर्षभर सुखी राहतो. याप्रमाणे खेळत असता मध्यरात्र झाल्यावर लोक झोपेत असताना स्त्रियांनी तुर्तयास डमरू वगैरे वाद्य वाजवून मोठ्या आनंदाने आपल्या घराच्या अंगणातून अलक्ष्मी घालवून द्यावी.
प्रतिपदेला सूर्योदयानंतर दूध खेळावे. खेळात पराजय झाला तर अपयश येते. सकाळी गोवर्धनाची पूजा करावी व रात्रीही दूध खेळावे. गायीवर वस्त्रे अलंकार घालून सुशोभित कराव्यात. त्यांचे दूध काढू नये. बैलावर ओझे घालू नये. गोवर्धनाची प्रार्थना करावी. हे गोवर्धना, तू पृथ्वीला आधार असून गोकुळाचे रक्षण करणारा आहेस. कृष्णांनी तुला हातांनी उचलून धरले असा तू आम्हाला कोटी गायी देणारा हो. इंद्रादी लोकपालांची जी लक्ष्मी गायीच्या रूपाने राहून यज्ञाकरिता तूप देते, ती माझे पाप नाहीसे करो. माझे पुढे व मागे गायी असोत, हृदयात गायी वास असो, असा मी गायीमध्ये वास करीन. याप्रमाणे गोवर्धनाची पूजा करावी. देवांना, सत्पुरुषांना व इतरांना भक्तीने संतुष्ट करावे. इतरांना अन्नाने व पंडितांना उत्तम भाषणाने, घरातील स्त्रियादिकांना वस्त्रे, विडे, फुले, धूप, कापूर, केशर, उत्तम प्रकारचे भक्षादी पदार्थांनी संतुष्ट करावे. शेतीवाल्यांना बैल वगैरे देऊन राजाला व अधिकारी लोकांना धन द्यावे. राजाने कंठ्या, कडी वगैरे आपल्या नावाचा छाप मारलेली देऊन पदाती जनांचा व सज्जनांचा संतोष करावा. याप्रमाणे सर्वांना संतुष्ट करून राजांनी मंचकावर बसून मल्ल, बैल, रेडे यांच्या झुंजी पाहाव्या. मांडलिक राजे, योद्धे, पायदळ, नट, नाचणारे व स्तुतीपाठक भाट यांच्या भेटी घ्याव्या. बैल रेड्यांना युद्धानंतर सोडावे. गायी व वासरे यांना मोकळे करून सोडून द्यावे. नंतर तिसरे प्रहरी दर्भाची व मोळाची मार्गपाली मांगोली करून पूर्वेच्या वेशीला अगर झाडाला बांधावी. तिच्या खालून हत्ती, घोडे, गायी, बैल, म्हैस, रेडे वगैरे न्यावे. ब्राह्मणांनी होम करून ती मार्गपाल्ली बांधावी. नंतर या मंत्राने नमस्कार करावा. हे मार्गपल्ली, तू सर्व लोकांना सुख देणारी, अशा तुला नमस्कार असो. हे स्कंदा, मार्गपाल्ली खालून गायी, बैल यांना न्यावे. राजा, राजपुत्र, ब्राह्मण हे पाली ओलांघून गेले असता त्यांना रोग होणार नाही व ते सुखी होतील. दिवसा याप्रमाणे केल्यानंतर रात्री भूमीवर मंडल काढून त्यावर दैत्यापती जो बडी त्याची पूजा करावी. 5 प्रकारे रंग घेऊन त्यांनी सर्व अलंकार व विद्यावली स्त्रीयुक्त बळीचे चित्र काढावे. मधु नावाचा दैत्य जवळ आहे असा बळी हस्तमुख, किरीट, कुंडले घातलेला, 2 हातांचा असा काढावा. तो आपल्या घरामध्ये मोठ्या दिवाणखान्यात काढावा. आपली आई, भाऊ व सर्व आप्त इष्ट यासह वर्तमान नाना प्रकारची कमळे, गंध, फुले, दूध, गूळ, खीर, पक्वान्ने यांनी समाधानाने पूजा करावी. मांस, मद्य, लेहा, चाटण्याचे, चोखण्याचे पदार्थ, फराळाचे जिन्नस अर्पण करावे. राजाने प्रधान उपाध्याय यासह बसून पुढील मंत्राने पूजा करावी, म्हणजे 1 वर्ष सुखदायक जाते. हे विरोचनाच्या पुत्रा, पुढे इंद्र होणाऱ्या या प्रभू बलिराजा, मी केलेली पूजा ग्रहण कर. याप्रमाणे पूजाविधी व प्रार्थना करून रात्री जागरण करावे. त्या रात्री गाणे, नाच, कथा वगैरे करून करमणूक करावी. इतर लोकांनी आपल्या घरी शुभ्र तांदूळाचा बळी काढून फुले, फळे इत्यादिकांनी पूजा करावी. बळीकरिता सर्व मंगलादी कार्य करावे. सुज्ञ ऋषी जे जे अक्षय म्हणून सांगतात, त्यामध्ये या कार्तिकात बलिप्रतिपदेला जे थोडेफार दान द्यावे ते अक्षय होऊन विष्णूला प्रीतिकर व शुभ होते. हे बली, जे रात्री तुझी पूजा करणार नाहीत त्यांची सर्व धर्मे पुण्य तुला मिळोत. विष्णूंनी पुन्हा संतुष्ट होऊन बळीला उपकारक दैत्यांना हा आनंदोत्सव दिला. तेव्हापासून हे स्कंदा, ही कौमुदी दिवाळी नावाचा उत्सव सुरू झाला. ही कौमुदी हे सर्व उपद्रव नाहीसे करणारी व सर्व विघ्ने घालवणारी आहे. तसेच लोकांचा शोक घालवणारी व इच्छा पूर्ण करणारी, धनपुष्टी, सुख देणारी आहे. कु म्हणजे पृथ्वी व मुद म्हणजे हर्ष. या युक्त शब्दाला व्याकरण व शास्त्र जाणणाऱ्यांनी कौमुदी असे म्हटले आहे. या दिवशी पृथ्वीवर नाना प्रकारच्या लोक एकमेकात आनंदात करतील, आनंदित होतील, संतुष्ट होतात, सुख पावतात, म्हणून ही कौमुदी समजावी. हे षण्मुखा राजे, आपल्या कल्याणाकरिता बडीला कुमुद
कंबळे अर्पण करतात म्हणून हिला कौमुदी म्हणतात. ही एक बलिपती प्रदेची रात्र व दिवस प्रत्येक वर्षी कार्तिकात बलिराजाला या पृथ्वीवर आरशाप्रमाणे दिली आहे. जो राजा याप्रमाणे दिवाळी करतो त्याच्या राज्यात व्याधीचे भय कोठून राहील. त्याचे राज्यात सुभिक्षक, क्षेम, आरोग्य, उत्तम संपत्ती व संतती ही राहतात. सर्वजण निरोगी व उपद्रवीही होतात. अशा दिवाळीचा उत्सव केल्याने या राज्यात सुख होते. या कमोदीला, बळीपती प्रदेला जो अशा भावाने राहील तशा भावाने तो वर्षभर हर्षात किंवा दुःखात राहील. त्या दिवशी रडला तर वर्षभर रडेल, आनंदात राहिला तर वर्षभर आनंदी राहील, सुखाचा उपभोग घेतला तर वर्षभर सुपभोग घेईल, स्वस्थ असला तर स्वस्थ राहील. म्हणून सर्वांनी आनंदाने दिवाळी करावी. कार्तिकातही दिवाळी, पाडवा वैष्णवांची व दैत्यांची ही एक तिथी आहे. जे लोक सर्व जनांना आनंद देतात, दीपोत्सव करून मोठ्या आनंदाने बळीची पूजा करतात, त्यांच्या कुळात ते वर्ष मोठ्या आनंदाचे व सुखोपभोगाचे जातात. हे स्कंधा, पर्जन्यकाळी 4 महिन्यातील 4 द्वितीया तिथी सुखकारक आहेत. पहिली श्रावण महिन्यातील द्वितीया, दुसरी भाद्रपद महिन्यातील, तिसरी अश्विन महिन्यातील आणि चौथी कार्तिकातील. श्रावण मासातील द्वितीया कलुपा नावाची, भाद्रपद मासातील अमला नावाची, अश्विनातील प्रेत संचार नावाची व कार्तिकातील याम्यका नावाची द्वितीया होय. स्कंद म्हणतात, शंकरा, कलुपा, अमला, प्रेत संचारा, याभ्यका अशी या द्वितीयांना नावे का प्राप्त झाली ते सांगा. सूत म्हणाले, याप्रमाणे स्कंदाचे भाषण ऐकून भगवान शंकर हसून बोलले. शंकर म्हणाले, पूर्वी इंद्र रुद्रासुराचा वध करून राज्यावर बसला. त्याला ब्रह्महत्या लागली. तिचे शमनार्थ अश्वमेध केला. तेव्हा इंद्राने क्रोधाने त्या ब्रह्महत्येचे वज्राने 6 भाग करून पृथ्वीवर टाकले. ते 6 भाग वृक्षावर, जलावर, भूमीवर, भ्रूणघ्नावर, अग्नीवर पडले. श्रावणातील द्वितीयेला स्त्री, वृक्ष, नदी, भूमी, अग्नी, भ्रूणघ्न ही अशुभ झाली म्हणून या द्वितीयेला कलुषा द्वितीया म्हणतात. पूर्वी मधुकैटभ दैत्यांच्या रक्ताने पृथ्वी 8 अंगुळे भरल्यामुळे अपवित्र झाली. स्त्रियांचे रज हा मल आहे. नद्या पर्जन्यकाळी मलिन होतात. अग्नीचा वरचा धूर मल आहे. वृक्षांचा डिंक मल आहे. भ्रूण हत्या करणाऱ्यांची संगती हा मल आहे. या श्रावण द्वितीयेला ही मलिन झाली म्हणून हिला कलुषा म्हणतात. देव, ऋषी, पितर यांची व धर्माची निंदा करणे, नास्तिक, शठ यांच्या वाणीच्या मलापासून भाद्रपद द्वितीयेला ती निर्मल झाली. अनध्यायाचे दिवशी जे पठन करतात, दुसऱ्याला पडवितात असे सांख्या शास्त्री, तर्कशास्त्री व वैदिक यांच्या शब्दांच्या मालापासून ती भाद्रपद द्वितीयेला निर्माण झाली. तसेच भाद्रपद मासी कृष्ण जन्म झाल्यामुळे सर्व त्रैलोक्य पवित्र झाले म्हणून ह्या भाद्रपदातील द्वितीयेला निर्मला म्हणतात. अश्विन मासीचे द्वितीयेला अग्निश्वात्य, बहिर्षद, आजप्य, सोमप व पितर प्रेतरूपाने व द्वितीयेला संचार करतात म्हणून हिला प्रेतसंचारा असे म्हणतात. या तिथीला पुत्र, नातू, कन्येचे पुत्र हे स्वधा मंत्रांनी त्या पितरांची पूजा करतात. श्राद्ध, दान, यज्ञ करून तृप्त करतात म्हणून ही प्रेतसंचारा होय. मलयामध्ये पृथ्वीवर प्रेतांचा, पितरांचा संचार असतो म्हणून अश्विनातील द्वितीयेला प्रेतसंचारा म्हणतात. कार्तिकेतील द्वितीयेच्या दिवशी यमाची पूजा करतात म्हणून तिला याम्यका म्हणतात असे मी सांगतो, हे खरे सांगतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेला 2 प्रहरच्या यात यमाची पूजा करावी. त्या दिवशी यमुनेमध्ये स्नान केले असता मनुष्य लोक पाहणार नाहीत. पूर्वी यमुनेने कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमाला आपले घरी बोलवून त्याची पूजा करून भोजन घातले. नरकातील सर्व पापी प्राणी मुक्त होऊन सर्वांना भोजन देऊन तृप्त केले. ते पापापासून व सर्व बंधापासून मुक्त होऊन आपले मर्जीप्रमाणे जीवन संतुष्ट होऊन मोकळेपणाने राहिले. यांचा यमाच्या राज्यात त्या दिवशी सुखावह असा मोठा उत्सव झाला म्हणून ही यमद्वितीया नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध झाली. या यमद्वितीयेला आपल्या घरात जेवू नये, प्रेमाने बहिणीच्या हातचे जेवावे म्हणजे ते पुष्टिवर्धक होते.
त्या दिवशी बहिणींना अलंकार, वस्त्रे वगैरे देऊन त्यांची सत्कारपूर्वक पूजा करावी. आपल्या सख्या बहिणीच्या हातचे भोजन करावे. इतर सर्व बहिणींचे हातचेही जेवावे, म्हणजे त्यापासून बलवृद्धी होते. कार्तिक शुद्ध द्वितीयेला पूजित व तृप्त असून रेड्यावर बसलेला, दंड मुद्गल घेतलेला, ज्याचे बरोबर आनंदित दूत आहे, अशा प्रकारच्या यमा तुला नमस्कार असो. ज्यांनी आपल्या सुवासिनी भगिनीला वस्त्र अलंकार देऊन संतुष्ट केले, त्यांना वर्षभर कलह व शत्रूपासून भय नाही. या यमद्वितीयेची श्रेष्ठ व यश अशा आयुष्य देणारी, धर्मकाम अर्थ साधणारी अशी गुप्त सुंदर कथा कार्तिकेया आज मी तुला सांगितली आहे. या द्वितीयेला तिथीला यमुनेने यमराजाला देवाला प्रेमाने भोजन दिले व यमद्वितीयेला दरवर्षी आपल्या बहिणीच्या घरी जो भोजन करील त्याला सर्व प्रकारची शुभ संपत्ती व द्रव्य प्राप्त होतात. इथे श्री पद्मपुराणे कार्तिक मास महात्म्ये पंचत्रिशोऽध्यायः संपूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु.